मंडळी, लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांचं पहिलं स्मारक उभं राहिलंय ते कोल्हापुरातल्या ऐतिहासिक असणाऱ्या दसरा चौकात. याच स्मारकानं यंदा 100व्या वर्षातही पदार्पण केले. जाणून घेऊया याच स्मारकाविषयी सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी कोल्हापुरी पोरगी तेजस्विनी. खरं तर लोकराजा छत्रपती शाहू महाराजांनी समस्त जनतेला बरंच काही दिले. आपल्या राजसत्तेचा पुरेपूर वापर हा त्यांनी जनतेसाठी केला आणि म्हणूनच त्यांच्या निधनानंतर त्यांचं स्मारक उभा झालं पाहिजे अशी लोकभावना तयार झाली आणि यासाठी पुढाकार घेतला तो महाराजांचे ज्येष्ठ सुपुत्र छत्रपती राजाराम महाराजांनी. आता या स्मारकासाठी जागा सुद्धा निश्चित करायची होती. अभ्यासपूर्वक आणि विचारपूर्वक अशी छत्रपती राजाराम महाराजांनी जागा निश्चित केली ती कोल्हापुरातल्या ऐतिहासिक असणाऱ्या दसरा चौकाची. आता याच्या मागे सुद्धा एक कारण आहे, ते म्हणजे या चौकामध्ये उभा राहिलं आणि चौफेर नजर फिरवली तर छत्रपती शाहू महाराजांची जिवंत स्मारकच पाहायला मिळतात. म्हणजे शाहू महाराजांनी उभे केलेली बोर्डिंग, वसतिगृह, अनेक वास्तू या चौकातून पाहायला मिळतात आणि म्हणूनच हा दसरा चौक निव्वळ चौक नाही तर शाहू महाराजांच्या विचारांचं आणि त्यांच्या कार्याचं केंद्रबिंदूच आहे, केंद्रस्थानच आहे. आणि म्हणूनच शाहू महाराजांच्या या स्मारकासाठी कोल्हापुरातला दसरा चौक हा निश्चित करण्यात आला. या स्मारकासाठी लोकांनीही सहकार्य केलं. लोकवर्गणी गोळा केली. जवळपास 1,40,000 रुपये ही त्या काळी ही वर्गणी गोळा झाली होती. हे स्मारक तयार केलं, हा पुतळा तयार केला तो मुंबईचे सुप्रसिद्ध शिल्पकार राव बहादूर गणपतराव म्हात्रे यांनी आणि हा मुंबईमध्ये तयार करण्यात आला होता. जेव्हा हा पुतळा तयार झाला तेव्हा हा पुतळा मुंबईतून कोल्हापुराला रेल्वेतून आणण्यात आला आणि रेल्वे स्टेशन पासून दसरा चौकापर्यंत या पुतळ्याची, शाहू महाराजांच्या या स्मारकाची अगदी थाटामाटात लाखोंच्या जनसमुदायाच्या उपस्थितीमध्ये भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती. हत्तीच्या रथातून हा पुतळा आणण्यात आला होता आणि यासाठी उपस्थित राहिले होते ते मुंबईचे गव्हर्नर सर लेस्ली विल्सन. अशा अत्यंत दिमाखामध्ये, भव्य मिरवणुकीमध्ये, उत्साहामध्ये लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं पहिलं स्मारक या ठिकाणी उभा करण्यात आलं होतं. म्हणजे अगदी 12 एप्रिल 1927 रोजी हे स्मारक पूर्णत्वास आलं. याची सुरुवात झाली होती ती 1 एप्रिल 1924 ला आणि पूर्ण झालं ते 1927 ला. अर्थात हे स्मारक पूर्ण व्हायला 3 वर्ष लागली. आता याच स्मारकाच्या कोनशिलावर काही माहिती लिहिली आहे. अर्थात छत्रपती शाहू महाराज यांचा हा पुतळा तयार केला आणि त्यासाठी सर लेस्ली विल्सन हे उपस्थित राहिले ही माहिती लिहिली आहे. पण त्यासोबतच महाराजांची जन्मतारीख आणि मृत्यू तारीख सुद्धा त्या कोनशिलेवर लिहिण्यात आलेली आहे. पण या कोनशिलेवर लिहिलेली जन्मतारीख आहे ती 26 जुलै 1874. पुन्हा एकदा सांगते, या कोनशिलेवर जन्मतारीख लिहिली गेलीये ती 26 जुलै 1874. तुम्हालाही प्रश्न पडला ना की नेमकी महाराजांची जन्मतारीख आहे तरी कोणती? कारण मुळात आपण 26 जूनला शाहू जयंती मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो. मग महाराजांच्या या पहिल्याच स्मारकावर, या स्मारकाच्या कोनशिलेवर महाराजांची जन्मतारीख 26 जुलै कशी लिहिली गेली? आता जसा तुम्हाला संभ्रम झाला तसा मलाही संभ्रम झाला होता, गोंधळ झाला होता. त्यासाठी अनेक पुस्तकं सुद्धा मी चाळली आणि त्यातून संदर्भ सुद्धा बरेच मिळाले. त्याच्यामध्ये अगदी हे महाराष्ट्र राज्य गॅझेटियर कोल्हापूर जिल्हा हा ग्रंथ वाचला आणि या ग्रंथामध्ये पान नंबर 77 मध्ये सुद्धा महाराजांची जन्मतारीख ही 26 जुलै 1874 अशीच लिहिण्यात आले. त्यासोबतच महाराष्ट्रातील समाज सुधारणेचा इतिहास या पुस्तकामध्ये सुद्धा पान नंबर 102 वर शाहू महाराजांची जन्मतारीख ही 26 जुलै 1874 अशीच दाखवण्यात आली आहे. आणि त्यासोबतच छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे पुस्तक लिहिले तुबा नाईक यांनी. यांच्याही पुस्तकामध्ये छत्रपती शाहू महाराज यांची जन्मतारीख ही 26 जुलै 1874 अशी दाखवण्यात आली आहे. आता तुम्ही म्हणाल 26 जुलै असेल तर मग आपण 26 जूनला शाहू जयंती का साजरी करतो? मुळात या काही पुस्तकांमध्ये जरी 26 जुलै अशी जन्मतारीख असली तरी सुद्धा अनेक इतिहासकारांनी आणि अनेक ज्येष्ठ अभ्यासकांनी सुद्धा 26 जून
हीच तारीख महाराजांची खरी जन्मतारीख आहे असं सांगितले. अजून एक पुस्तक आहे ते म्हणजे शाहूंच्या आठवणी. हे पुस्तक लिहिले नानासाहेब साळुंखे यांनी. या पुस्तकामध्ये सुद्धा पान नंबर 16 वर महाराजांची जन्मतारीख ही 26 जून 1874 अशी लिहिली आहे. अगदी ज्येष्ठ इतिहास अभ्यासक जयसिंगराव पवार यांनी सुद्धा महाराजांची जन्मतारीख ही 26 जून आहे अशीच सांगितली आहे. त्यासोबतच संपूर्ण भारत देशामध्ये 20 फेब्रुवारी हा दिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो. मात्र आपल्या महाराष्ट्रामध्ये 26 जून हा दिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो. आता त्याच्या मागे सुद्धा कारण आहे, ते म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस, त्यांची जन्मतारीख. 2006 पासून महाराष्ट्र शासनानं या जन्मतारखे दिवशीच सामाजिक न्याय दिवस साजरा केला जावा हे घोषित केलं, हे जाहीर केलं. कारण शाहू महाराजांनी आपल्या संपूर्ण राजसत्तेचा उपयोग हा सामाजिक न्यायासाठी बहाल केला आणि म्हणूनच त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून, त्यांच्या प्रति कृतज्ञता म्हणून त्यांची जयंती ही सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केली जाते. म्हणजे शासनानं सुद्धा, अगदी अनेक इतिहासकारांनी सुद्धा 26 जून ही महाराजांची जन्मतारीख मान्य केलेली आहे. मग आता माझ्यासमोर 2 प्रश्न पडतात. ते म्हणजे शाहू महाराजांच्या पहिल्या असणाऱ्या स्मारकाच्या कोनशिलेवर जर त्यांची जन्मतारीख 26 जुलै अशी असेल, तर मग आपण 26 जूनलाच शाहू जयंती का साजरी करतो? आणि दुसरा प्रश्न तो म्हणजे अगदी अनेक इतिहासकारांनी आणि शासनानं सुद्धा 26 जून ही शाहू महाराजांची जन्मतारीख मान्य केलेली आहे. आपण त्या दिवशी शाहू जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतो. तर मग महाराजांच्या या पहिल्या स्मारकावर असणारी ही जन्मतारीख अद्यापही का बदलली गेली नाही? तुम्हाला याबद्दल काय वाटतं? आणि तुमच्याकडेही काही ठोस पुरावे असतील तर नक्की कमेंट करून सांगा. कारण स्मारक ही इतिहासाचा जिवंत दस्तऐवज असतात आणि याच दस्तऐवजांमध्ये जर चुकीची माहिती असेल तर हा चुकीचाच इतिहास जिवंत राहू शकतो आणि आपल्या पुढच्या पिढीपर्यंतही चुकीचा इतिहास जाऊ शकतो. त्यामुळं पुढच्या पिढीपर्यंत आपल्या लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मतारखेचा चुकीचा इतिहास जाऊ नये इतकंच वाटते. नेमकी जन्मतारीख त्यांची खरी कोणती आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि जर 26 जून हीच जन्मतारीख खरी असेल तर शाहू महाराजांच्या या पहिल्या स्मारकावर असणारी ती चुकीची जन्मतारीख लवकरात लवकर बदलली गेली पाहिजे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.